आणि आता आणखीन एक चर्चेतला मुद्दा, कबूतरखाना. दादर परिसरामध्ये अनधिकृत इमारतीच्या छतावर कबूतरखाना सुरू करण्यात आला. हो, हे खरं आहे. दादर परिसरातील कबूतरखाना बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले असताना हा अनधिकृत कबूतरखाना सुरू करण्यात आला. स्थानिक लोकांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय. तरीही कोणत्याही पद्धतीनं या कबुतरांना खाणं दिलं जातं. त्यामुळे नाही कबूतरखान्यावर तर मात्र इमारतीच्या छतावरती धान्य टाकून या कबुतरांना तिथे धान्य दिलं जातं. जेव्हा की न्यायालयाने याबद्दल अगदी सक्तीने सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने कबुतरांना धान्य कुठेही टाकू नये आणि या कबूतरखान्याला बंदी घालण्यात आलेली आहे. पण आता या सगळ्या याच्यात पोलीस आणि महानगरपालिका मात्र बघ्याची भूमिका घेतोय का, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्यानंतर मुंबईसह सगळीकडचे जे कबूतरखाने आहेत ते बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. दादर परिसरातील कबूतरखाना बंद करण्यात आला. त्यानंतर जैन समुदाय आक्रमक झालेला होता आणि आत्ता पण जर बघितलं तर याच देरासरच्या अगदी बाजूची जी परिसर आहे त्या इमारतीवरती अनधिकृत पद्धतीने अशा पद्धतीचे हे कबूतरखाने सुरू करण्यात आलेले आहे. इमारतीच्या छतावरती थेट दररोज दाणे टाकले जातात. हजारोंच्या संख्येने कबूतर या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे, दादर कबूतरखाना, त्याचबरोबर गोल मंदिर परिसर, जैन देरासरच्या आजूबाजूचा परिसर हा आहे आणि तिथं मोठ्या संख्येनं जे जैन समुदायाचे लोक राहतात त्यांनी अशा पद्धतीनं हा अनधिकृत कबूतरखाना सुरू केलेला पाहायला मिळते. समोर आपण बघतोय की त्यांचा ध्वज जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. जैन समुदायाचं मंदिर आणि त्याला लागूनच ही दुसरी रहिवाशी इमारत आहे जिथे मोठ्या संख्येनं जैन समुदायाचे लोक राहतात. कोर्टाच्या नियमांना डावलून, कोर्टाच्या कारवाईला डावलून कुठेतरी अनधिकृत पद्धतीने दररोज अशाच पद्धतीचं खाद्य या पक्ष्यांना टाकलं जातं आणि त्यामुळं आरोग्याचा प्रश्न हा गंभीर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. वर्कर इमारत म्हणून ही इमारत ओळखली जाते आणि अनधिकृतपणे असे जर कबूतर वेगवेगळ्या ठिकाणी कबूतरखाने निर्माण केले गेले तर मुंबईतील कबुतरांची संख्या ही कमी होण्याऐवजी आरोग्याच्या समस्या सुद्धा वाढतील आणि हे अनधिकृत कबूतरखाने देखील वाढतील. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की अशा प्रकारे इमारतीच्या छतांवरती कबुतरांकरता धान्य टाकून तिथे अनधिकृत कबूतरखाने सुरू करण्यास या सगळ्या मंडळींना कोणी परवानगी दिली? जैन मंदिराच्या बाजूच्या असलेल्या छतावरती अशा प्रकारे हे कबूतरखाने सुरू करण्यात आलेले आणि यावरती आता महापालिका आणि पोलीस काही कारवाई करणार का, हा देखील एक प्रश्न आहे. बघूयात नेमकं काय घडते. पण याविषयी आता प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी देखील याबद्दल प्रतिक्रिया देऊ केली. आणि जैन समाजाचे सध्या जे वाद चालले आहेत कबुतरांच्या विषयावरनं, मला असं वाटतं की जैन समाजाच्या काही चेस्ट फिजिशियन डॉक्टर्सनी त्यांच्याच समाजाला समजवण्याचा प्रयत्न करावा आणि हे जर सरकारकडनं घडवण्यात आलं तर अतिउत्तम. कारण हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकॉसिस सारखे अनेक बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन ज्यांनी न्यूमोनायटिस होतं, रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होतात, अशा अनेक गोष्टी या सगळ्यांनी होतात. हे जर त्यांच्याच समाजाच्या डॉक्टर्सनी त्या जैन मुनींना समजावलं तर बरं होईल. कारण उगाच वाद करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. आत्ताच्या घटनेला या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे त्या समाजाला समजवल्या पाहिजेत. कारण काही प्रथा, रूढी ज्या आहेत त्या जर जीवाला घातक असल्या तर त्या कुठेतरी थांबवायला हव्या. ही समज त्यांना जर व्यवस्थितपणे दिली तर हा वाद नक्कीच मिटेल. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांचा पराभव झालेला आहे. रमेश कराड हे विजयी झालेले आहेत. वैद्यनाथ बँक संचालक निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे भाचे रमेश कराड यांच्या विरोधामध्ये राजाभाऊ फड हे निवडणुकीच्या मैदानात होते आणि भटक्या विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातून रमेश कराड हे विजयी झालेले आहेत. गोपीनाथ मुंडेंचे भाचे रमेश कराड हे विजयी झाल्याची माहिती समोर येते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांचा पराभव झालेला आहे. रमेश कराड हे आता विजयी झाले. वैद्यनाथ बँक संचालक निवडणुकीमध्ये निकाल लागलाय आणि गोपीनाथ मुंडे यांचे भाचे रमेश कराड यांच्या विरोधामध्ये राजाभाऊ फड निवडणुकीच्या मैदानात उभे होते.
आणि आता सोलापूरकरांसाठी खुशखबर बघायला मिळते. सोलापूर मुंबई आणि सोलापूर पुणे विमानसेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होणार आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासाकरता गॅप जे आहे ते फंडिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि विमान कंपन्यांना प्रवासासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, खुशखबर म्हणावी लागेल. सोलापूर मुंबई आणि सोलापूर पुणे विमानसेवा आता गणेशोत्सवाच्या आधी सुरू होते. त्यामुळे सोलापूरला जाण्यासाठी गणेशोत्सवात गणेश भक्तांना याची मदत होणार आहे. गणेशोत्सवाच्या आधी हा मोठा निर्णय झालेला आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिलेली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासाकरता फंडिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि विमान कंपन्यांना प्रवासासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी दिला जाणार आहे. 15 ऑगस्टसाठी झेंडावंदनासंदर्भात पालकमंत्री यादी जाहीर झाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्र्यांच्या वादावरती पहिली प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिलेली आहे. झेंडावंदन करणं म्हणजे पालकमंत्री पद मिळणं असं होत नाही. वरिष्ठांनी दिलेला आदेश जो आहे तो आम्हाला मान्य आहे. अपेक्षा आहे लवकरच पालकमंत्री पद मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तुमची मागणी होती ना तुम्हाला पालकमंत्री झेंडावंदन व्हावं म्हणून. पालकमंत्री हे आजी आमची मागणी आहे, परंतु जे काय आमचे तिन्ही नेते ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. पण तुम्हाला वाईट नाही वाटत झेंडावंदन नाही, ते वाईट काय वाटतं त्याच्यामध्ये. जे काही गोष्टी अशा असतात सबुरी का फल मिठा होत आहे, त्यामुळे अजून थोडी आमची सबुरी नाही, पण झेंडावंदन तुमच्या हस्ते व्हावं अशी अनेक मागणी आहे. तुमच्या शिवसेनेच्या नेत्याची मागणी आहे, उदय सामंतांची मागणी आहे. हो आहे आणि त्यांचे प्रयत्न चालू आहे, बघूया. ही मागणी स्वतः पालकमंत्री पदाचीच आहे. आमची मागणी ही पालकमंत्री पदाचीच आहे आणि पालकमंत्री भरत गोगावलेच होणार याची आम्हाला खात्री आहे. पालकमंत्र्याचा विषय कॅबिनेटमध्ये कोणत्याही चर्चेला गेला नाही. त्या संदर्भात काय माहिती नाही. संजय राऊत असं म्हणतायत की पालकमंत्री पदावरून शिंदेच्या शिवसेनेला कुठेतरी लायकी दाखवण्यात आली असा शब्द त्यांनी वापरला. नाही, या संदर्भामध्ये त्यांनी काय बोलणं हा त्यांचा विषय आहे, पण तो याचा सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मला वाटतं 1-2 दिवसात घेतील. यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यामुळे काय महाराष्ट्रामध्ये फार मोठी क्रांती होणार नाही. हा एक स्वातंत्र्य दिनाचा औपचारिक कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे पालकमंत्री आपापल्या भागामध्ये झेंडे फडकवू द्या. पण याच्यामुळे हे जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकी काय हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. माझ्या माहितीप्रमाणे 2 काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोहोचले. ओम फट फट स्वाहा, ओम फट फट स्वाहा. चला पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. बातमी कोल्हापूरमधून आहे. कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जन वाहत्या पाण्यातच करण्याचा आग्रह हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला आहे. गेल्या 3 वर्षांपासून पंचगंगा नदीकाठी बॅरिगेड्स लावले जातात, मात्र हे बॅरिगेड्स तोडून हिंदुत्ववादी संघटना विसर्जन करत असतात. त्यामुळे यावर्षी आतापासूनच प्रशासनाकडे परवानगी मागण्यात येते, मात्र यावरती सकारात्मक तोडगा अद्याप निघालेला नसल्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत. नदीमध्ये विसर्जन करतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये असणारं ईश्वरी तत्व या वातावरणामध्ये पसरतं आणि त्याचा लाभ प्रत्येकाला होतो. म्हणजे जो पूजा करतो, जो नाही करत, असं सगळ्यांना होतो. आणि म्हणून धर्मशास्त्रांनी मूर्ती विसर्जन करायला सांगितलेली आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जे प्रदूषणाच्या नावाने सातत्याने ओरड केली जाते. मला सांगा, 365 दिवस जयंती नाल्याचं पाणी पंचगंगेत सोडलं जातं, दुधाळी नाल्याचं पाणी पंचगंगेत जातं, इचलकरंजीला रक्तमिश्रित पाणी पंचगंगेत जातं. म्हणजे अशा आपण वेगवेगळ्या माध्यमातून हे सरकारला सांगितलेलं पण आहे, प्रशासनाला सुद्धा हे आम्ही रिपोर्ट दिलेले आहेत की अशा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होत असताना केवळ हिंदूंच्या सणाच्या वेळेसच तुम्ही प्रदूषणाचा मुद्दा न काढता हिंदू धर्मीयांच्या श्रद्धास्थानाचा, त्यांच्या परंपरांचा आदर प्रशासनाने करावा. महानगरपालिकेने बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आहे. कारण आम्ही महानगरपालिकेला सांगितलेलं आहे, तुम्ही गेली 3 वर्षे बॅरिगेड लावताय, पण पुन्हा ती बॅरिगेड निश्चितपणानं चालू वर्षीसुद्धा बॅरिगेड काढून ज्या हिंदू धर्मामध्ये वाहत्या पाण्यामध्ये गणेशाचं विसर्जन करावं असं म्हणलेलं आहे, त्याच पद्धतीनं वाहत्या पाण्यामध्ये गणेशाचं विसर्जन होईल. दरवर्षी कॉर्पोरेशन व इतर
काही गोष्टी पाण्यात विसर्जन करताना आपल्याला अडथळे आणतात, त्याबद्दल मला एक व्यक्तिगत करायचं आहे की जेणेकरून बाबा दरवर्षीप्रमाणे जर हिने एवढा अडथळा आणला तर आम्ही बॅरिकेड तोडून आम्ही गणेश विसर्जन करू. तिकडे मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरे तलावात 6 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्ती विसर्जनास परवानगी देण्याची मागणी शिवसेना उभाटाकडून करण्यात आलेली आहे. शिवसेना उभाटाचे शाखा प्रमुख संदीप गाडवे यांनी आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकेचे दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त अजय पाटणे यांच्याकडे मागणी केली आहे. उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे नैसर्गिक तलाव, तर आरेचा हा नैसर्गिक तलावच आहे आणि ह्या आरे तलावामध्ये 6 फुटाच्या वरती गणपती विसर्जन करण्यासाठी आता आरे प्रशासन व महानगरपालिका यांनी आम्हाला परवानगी द्यावी. कारण उच्च न्यायालयाचा आदेश न पाळणं म्हणजे हा कोर्टाचा अवमान होईल आणि कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी आम्हाला परवानगी दिली तर इकडच्या नागरिकांना ज्या समस्या होत्या त्या समस्या सगळ्या सोडवल्या जातील. पुढची एक महत्त्वाची बातमी येते. SIR प्रकरणी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब झालेला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टाचं मत आहे. तर आधार कार्डची पडताळणी करणं हे आवश्यक आहे असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय. आधार हे व्यक्तीचं ओळखपत्र असू शकत नाही असं कोर्टाचं निरीक्षण आहे. आपण बघतो SIR प्रकरणी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब झालेला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असल्याचं सुप्रीम कोर्टाचं मत आहे. दरम्यान आधार कार्डची पडताळणी करणं हे आवश्यक असल्याचं कोर्ट म्हणतंय. तर आधार हे व्यक्तीचं ओळखपत्र असू शकत नाही असंही कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. पण महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल. SIR प्रकरणी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती आता सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब बघायला मिळतोय. दरम्यान निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असल्याचं सुप्रीम कोर्टाचं मत आहे आणि आधार कार्डची पडताळणी करणं हे आवश्यक असल्याचं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे. आधार हे व्यक्तीचं ओळखपत्र असू शकत नाही असं सुद्धा निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. SIR प्रकरणी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब आता बघायला मिळतोय. निवडणूक आयोगाचा निर्णय हा योग्य असल्याचं सुप्रीम कोर्टाचं मत आहे. आपण बघितलं तर विरोधकांनी आवाज उठवलेला होता आणि यानंतर SIR प्रकरणी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती आता सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलंय.